आज आपला प्रवास माळशेज घाटाकडे. तर चला निघतोय आता आपण. गाडीचा पुढचा डिस्क खूप आवाज देतो, मे बी त्यात घाण गेले. सो हे तसंच राहील सर्व्हिसपर्यंत. हा रस्ता आता पुंधे गावाला, पुंधे गावात ना तिथे डोंगरावर पांडवलेणी आहे. असं बोललं जातं की पांडवांनी सुंदर मंदिर बांधलं आहे. मंदिरच्या आजूबाजूला थोडासा परिसर पण छान आहे. आता तुटलेला आहे तो पूर्णपणे. आपण पुढचा एक ब्लॉग यावर पण बनवणार आहोत. बंटी दादा पण येत आहेत. बंटी दादांना कालच मी माझे जुने म्हणजे मी काहीतरी 6 वर्ष आधी ज्यावेळी आलो होतो पुण्याला, मी तेव्हा तिथे गेलो होतो. आपला हेमंत मावशा आहे का बघू त्याच्या सलूनमध्ये. आणि आपला हेमंत मावशा आहे. सोपे आलेलं आहे आपले रायडर साहेब. टर्न घेतोय मुरबाडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे. हां दरियाज जिजे गुजरात. समोरची विंडशील्ड बघा किती घाण झाले. कारण तर आमच्या शहापूरच्या एका रस्त्याला, सातगावकडे जाण्याच्या रस्त्याला खडी, डांबर किंवा कॉन्क्रीटचा वापर न करता एक पॅच फुटला आहे. तो व्यवस्थित करायला माती वापरली होती. विचार करा आमची ग्रामपंचायत, शहापूर नगरपंचायत किती भारी आहे. आता आपण शेनव्याला पोहोचतोय. आपण हा रस्ता यासाठी निवडला. एक दुसरा रस्ता पण होता मुरबाड डायरेक्टली, पण आपण शहापूरला राहतो. सो शहापूरवरनं शेनवा, किनवली, सरळगाव हा रस्ता खूप सुंदर आहे माळशेज घाटाकडे जायला. स्टार पॉईंट आपल्या राहुल भाऊचं, प्रतीक्षा सायबर कॅफे. गाडी पुढे जास्तच आवाज द्यायला लागले. डिस्क ब्रेक. आता आपण आहोत सरळगावमध्ये आणि इथनं आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट घेऊन आपण लागणार सरळ माळशेजच्या रस्त्याला. ए भाऊ काय करतो असं तू? काय करतो? घे तू पण लेफ्ट घे, मी पण लेफ्ट घेतो, पण घे एक बारी लेफ्ट ले रे बाबा तू. Now we are crossing Saralgaon towards to Malshes Ghat.
नाणेघाट. हा मगाशी पाहिला तो नाणेघाटच होता. इथनं आम्ही एकदा नाणेघाट ट्रेकला गेलो होतो. स्वप्नीलच्या यूट्यूब चॅनलला एकमेव व्हिडिओ आहे नाणेघाटची, ती बघा. स्वप्नील त्यावेळी नाणेघाटला गेलो होतो, कोविडच्या पण खूप आधी. द गॉड्स व्हॅली. आणि हा रस्ता जातो गॉड्स व्हॅलीकडे. आपण चाललो आहे माळशेज घाटामध्ये, सो आपण इकडनं जातो आहे. हा रस्ता सरळ जातो गॉड्स व्हॅलीमध्ये. सोप्याला ही गाडी खूप आवडते, मला पण आवडते गाडी, पण ती जरा जास्तच छोटी आहे. छोटी आहे. वी आर नाव धुक्यात पोरांनो. मला नाही माहिती धुका दिसत असेल नसेल की कसा दिसत असेल, पण आपण आता धुक्यात आहोत बाबनो. एवढा नाही आहे पण आहे. थांबायचा का? काय दिसायला, काय दिसायला पोरांनो इथं? काय तुम्हाला एवढं दिसत असेल, इथं काहीच नाही, सगळं धुक्याने खाऊन टाकलंय. हाय आपला माळशेज. इथे एक पॉईंट आहे जिथनं लोक येतात, व्ह्यू पाहतात. हे आपलं स्वप्नील शेठ. हे कचरा बघा, च्या मारी. येता तर येता, हे जरा साफ्त करा किंवा ज्याचं आहे त्याने घेऊन तरी जा. अक्षय दिवाने गोपी युवी का? हा छोटा युवी. च्या आईची गावात सोपे जा ना गाडी. तो बघा च्या मारी. पोरांनो घ्या माळशेज घाट एक्सप्लोअर करायचा होता ना. दोन तीन पोलीसवाले इथे उभं राहायला पाहिजे. 2-3 बस 2-3. येडी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड म्हणजे माळशेज घाटचा हा भाग. Now you can see Malchis. सौंदर्य काय वेगळंच असतं.
माळशेज घाटात वाहणारे धबधबे आणि हे मन भरावून टाकणारं धुकं यांचा आनंद घ्यायला महाराष्ट्रातून हजारो लोक मान्सून सीझनमध्ये इथे येत असतात. खूप भयानक धुका आहे इथे. सुंदर ना? या धुक्यापलीकडे आणखीन सुंदरता दाखवू. आमचे आणि शेड भेटलेत, आमचे युट्यूबर आणि आलो भेट. आणि आमचे मुरबाडचे खूप चांगले मित्र आणि एक सुंदर क्रिएटर. चला मग आता परतीचा प्रवास गाठूया या सुंदरतेमधून. अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आवडल्यास शेअर करा.